नमस्कार मंडळी, रुहीज किचनमध्ये टिफिन सिरीज चालू आहे। त्याच्यामध्ये एपिसोड नंबर 9 आज दाखवणार आहे मी मसाला पुरी। खूप सुंदर टेस्टी दही बरोबर मसाला पुरी मुलांना खूप आवडते, झटपट होते आणि पोटभरीची अशी आहे। त्यामुळे ही मसाला पुरी कशी केलेली आहे त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आपल्या टिफिन सिरीजच्या एपिसोड नंबर 9 ला सुरुवात करूया। इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा मैदा वगैरे काहीही यूज करायचं नाही, फक्त गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून रवा टाकून घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे 2 टेबलस्पून। 1/4 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे। कारण का मसाला पुरी असल्यामुळे थोडासा स्पायसीनेस पाहिजे, पण इतका पण आपल्याला येत नाही। 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून धणा पावडर आणि अगदी 1/4 टीस्पून ओवा मी असा बारीक असा हातावर कुस्करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून सगळं अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात कुठेही असा गुठळी ठेवायची नाही आहे मसाल्याची वगैरे। आणि अगदी काय आपला मसाला 1 टेबलस्पून वापरला तरी सुद्धा इतकं तिखट लागणार नाही, कारण का आपण दही बरोबर खाणार असतो आणि बाकीचं धणा जिरा पावडर टाकलेली असते, त्याच्यामुळे आपला मसाल्याचा बॅलन्स हा व्यवस्थित होतो। लहान मुलांना अजिबात असं स्पायसी लागत नाही। नव्या नित्या एवढ्या छोट्या असून सुद्धा खातात आवडीने, त्यामुळे तुम्ही नक्की खाऊन ट्राय करून बघा। आणि पाणी टाकून आपल्याला ते पुरीचं पिठासारखं भिजवायचं आहे। पाणी एकदम टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं टाकायचं आपल्याला, कारण का घट्टसर भिजवायचं आहे। असं चपातीसारखं मऊ भिजवायचं नाही आहे। घट्ट भिजवली की आपली पुरी छानपैकी टम्म फुगते आणि बराच वेळ अगदी छानपैकी अशी राहते ती। म्हणून असं पाणी टाकताना अगदी व्यवस्थित असं हळूहळू टाकायचं। एकदम पाणी टाकलं तर सगळं पातळ होऊन जाईल आणि मग पुरी पाहिजे तशी फुलणार नाही, तेल जास्त शोषून घेते आणि मग तेलकट होते। आणि मुलं कसं लगेच केल्या खाणार नसतात, ती थोड्या वेळाने खाणार असतात, त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित हळूहळू टाकायचं आहे। इथे पीठ भिजवून झाले, आता आपण पुऱ्या लाटून घेऊया। आता ह्या दोघींसाठी म्हणून मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या। तुम्हाला जर साईज जरा मोठी पाहिजे असेल तर मोठी घेतली तरी चालेल। हे सगळं करताना मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता इथे मी पुऱ्या लाटून घेते। पुऱ्या आधीच आपल्याला एकदाच लाटून घ्यायच्या आणि एकदाच तळायच्या, म्हणजे आपला टाईम पण वाचतो आणि तेवढं आपल्याला करायला पण सोपं पडून जातं। त्याच्यामुळे आधीच पुऱ्या थोड्या लाटून घेतल्या ना, आणि जे मेजरमेंट दिले त्या मेजरमेंटनुसार तुम्ही केलं ना, पुऱ्या इतक्या टेस्टी सुंदर होतील ना, खूप मस्तपैकी राहतात सुद्धा बराच वेळ छान आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात। नव्या नित्याला तर हा टिफिन खूप आवडतो। तुमच्या मुलांना आवडले की नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी केलेली प्रत्येक पुरी मस्तपैकी अगदी व्यवस्थित टम्म अशी फुगलेली आहे, छान झालेली आहे। अजिबात तेलकट नाही, काही नाही, खूप सुंदर अशी आपली पुरी तयार होते। त्याच्यामुळे नक्की ट्राय करा। आता ही पुरी झालेली आहे, अशाच मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घेते छानपैकी आणि पटकन होणारी आहे। तुम्ही पीठ आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवलं ना आणि सकाळी जायचं मुलांना टिफिनला द्यायचं असेल, पटापट आपल्या पुऱ्या तयार होतात। अगदी सकाळच भिजवायला पाहिजे असं काही नाही, सकाळी भिजवून करायचं झालं तरीसुद्धा अगदी 5 मिनिटाची रेसिपी आहे। त्यामुळे आवडलीच तर मला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्की शेअर करा। आणि कधी असे कोण तुमच्या ओळखीमध्ये असेल टिफिन करणारे पटापट, तर त्यांच्यासाठी तर ही व्हिडिओ खूपच सोपा आहे, त्यांना पण शेअर करा। कशी वाटली टिफिन सिरीजमधला एपिसोड नंबर 9 मसाला पुरी मला नक्की कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया परत एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा। थँक्यू।